वल्लरी आर यू देअर? ऐक ना, मला प्लीज सांग मी काय करू? मी सगळीकडे शोधलं अगं ऑलमोस्ट. सांग ना, काय कुठे शोधू मी? तुम्हाला मैत्री ठेवायची आहे ना त्यांच्याशी, मग ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण या केसमध्ये तर तुम्ही माझी मदत करूच शकता ना. मला अशा मैत्रिणीसोबत मैत्री ठेवायची नाहीये. अशा मैत्रिणीला मी माझ्या कपाटातच काय ड्रॉवर मध्ये किंवा कप्प्यामध्ये सुद्धा जागा देणार नाही. आयुष्य तर लांबचं राहिलं. ड्रॉवर, कप्पा, ओके ओके, गॉट इट. ड्रॉवर बंद आहे, ची चावी. वल्लरी, तू काहीही काय बडबड करतेयस? अगं, माणसाला कोणी कपाटाच्या ड्रॉवर मध्ये बंद करतं का? याची चावी नाहीये, मग अजून सापडली. सापडली. हा? काय सापडली? माझ्या प्रश्नांची उत्तरं. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला सापडली. मला एक गोष्ट कळली आहे, आयुष्यात काही झालं ना तरी मी माझ्या उत्तरांवर बोटांचे ठसे उमटू देणार नाही, कारण ते खूप महत्वाचं आहे. आयुष्यात तसं घडलं नाही पाहिजे, कारण तशी चूक झाली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि हे मला कळलंय, तुम्हाला नाही कळतंय. येस येस, आय गॉट इट. मी रुमाल आहे माझ्याकडे, मी त्याने उचलते. वल्लरी, तू काहीही बडबडतीयस. तू कंप्लीट वेडी आहेस. मला ना एका गोष्टीचं नवल वाटतंय की तुला त्या कोर्टामध्ये केस तरी कशी लढू देतात. ए प्रिया, चल यार आपण जाऊयात. हिच्याशी बोलण्यात ना खरंच काही अर्थ नाही. नका करू मदत. किती दिवस झाले अजित तिकडे तुरुंगात आहे. किती दिवस झाले मी बोलले नाहीये त्याच्याशी, भेटले नाहीये त्याला, पाहिलेही नाहीये त्याला. कसं असेल माझा अजित? या सगळ्याचा आळ स्वतःवर घेण्याची काय गरज होती त्याला? स्वामी, अजून किती परीक्षा पाहणार होतो आमची? आता एकच मागणं आहे माझं तुमच्याकडे, माझ्या अजितला सुखरूप ठेवा आणि लवकरात लवकर त्याची निर्दोष सुटका होऊ द्या. बाकी काही नकोय मला. प्रेरणा, काय झालं? अशी का बसलीयस? काही नाही.
दोघी न सांगता कुठे निघून गेला होतात? हे बघा, मी तुम्हाला खूप वेळा सांगितले, तुम्ही अशा न सांगता कुठे जाऊ नका, मला भीती वाटते मग. हो हो प्रेरणाताई, शांत व्हा. आम्ही आलोय ना आता, रिलॅक्स. आणि मला सांग, एवढी धाडसी मुलगी तू, भीती काय वाटायची त्यात? हे बघ तेजा, तुम्ही कुठे गेला होतात ते सांगा मला आधी. प्रेरणाताई, ते सगळं जाऊ द्या ना. माझ्यासाठी काहीतरी खायला बनवाल? मला खूप भूक लागली आहे आणि बरेच दिवस झाले तुमच्या हातचं काही खाल्लं नाहीये ना मी. प्लीज माझ्यासाठी काहीतरी बनवा ना. हो हो हो, पोटात कावळे ओरडतायत अगदी. प्रेरणा, काहीतरी कर ना छान आमच्यासाठी प्लीज. हा, नाही, मी नाही करणार. तुम्हाला माहिती आहे ना मला स्वयंपाक करायला किती आवडतो. ती माझी आवड नाही, गरज पण आहे. कारण मला जर सरळ विचार करायचा असेल तर स्वयंपाक करावा लागतो. मी अडचणीत असेल तर स्वयंपाक करायला लागतो. मी आनंदात असेल तरी मला स्वयंपाक करायला लागतो. पण आता माझा अजित माझ्या जवळ नाहीये आणि त्यामुळे मला काही सुधरत नाहीये. मी नाही करू शकत स्वयंपाक, मला नाही करायचं. प्रेरणाताई, असं करून कसं चालेल? आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे ना. हे बघा, तुम्ही स्वयंपाक केलात ना तर तुमचं मन डायव्हर्ट होईल. नाही जमणार मला. नाही करू शकत मी स्वयंपाक. असं कसं नाही जमणार? हा, बरोबर जमतं. चल उठ, जा, मला भूक लागली, पटकन बनव खायला. पण जा लवकर. प्रेरणाताई, प्लीज आमच्यासाठी, प्लीज. वल्लरी, तुझा प्लॅन तर कळलाय मला. आर यू शुअर की हे वर्क करेल? 100% वर्क करेल. बल्लू, हा सगळा काय प्रकार आहे? तेच ना, मी डोक्यावर पडलात का? त्याला कशाला बोलवलं? किरणाची अवस्था काय माहिती आहे ना तुम्हाला?
हे बघ प्रेरणाताई निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही जी धडपड करताय ना त्याचं आम्हा सगळ्यांना कौतुक आहे, पण त्याला घरी बोलवलं हे मला अजिबात पटलेलं नाहीये. एक मिनिट प्लीज, जरा तुम्ही दोघं थांबता का? थोडे पेशन्स ठेवा, मी सगळं सांगेन तुम्हाला. फक्त आधी आम्ही जो प्लॅन ठरवलाय तो आम्हाला करू द्या प्लीज. त्याच्यातही अरे काय करताय तुम्ही, मला काहीच थोड्या वेळ थांबा प्लीज श्वेताताई. प्रेरणाताई, आता हे बाउल्स घेऊन तुम्ही बाहेर जा आणि समीरच्या पुढ्यात ठेवा. नाही, असं काही करणार नाहीये मी. त्या माणसाचं तोंडही बघण्याची इच्छा नाहीये माझी. प्रेरणाताई, तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर? हे बघा प्लीज आमचं ऐका. प्लीज हे बाउल्स बाहेर घेऊन जा. प्लीज. प्रेरणा, इतक्या दिवसानंतर तुला असं बघून खरंच खूप छान वाटते मला. अँड थँक्यू सो मच फॉर ऑल दिस. थँक्यू. अरे समीर दादा, यासाठी थँक्यूची काय गरज आहे? काय आहे, प्रेरणा त्यांनी स्पेशली तुमच्यासाठी हे सगळं बनवलंय. बघताय काय? घ्या ना, बाउल ओपन करा. बर, बघतो. ही तीच गण आहे ज्याने अण्णा केदारचा खून झालाय. कुठे सापडली माहितीये? तुझ्या ऑफिसमध्ये समीर. कारण अण्णा केदारचा खून तू केलायस. बघतोयस काय? नेक्स्ट फोटो चेक कर ना. कारतूस. हे पोलिसांच्या नजरेतनं सुटलं होतं तिथे. पण श्वेताताईंनी शोधून काढलं. आणि हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. कारण हे कारतूस त्याच गनमधलं आहे. हे खोटं आहे प्रेरणा, हे सगळं खोटं आहे. मी कशाला जाईन नाशिकला?